प्रश्न, जर देशाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे तर सामान्य माणसाला त्याचा नेमका फायदा कधी आणि कसा होणार? रुपया मजबूत होतोय असं सरकार सांगते, पण महागाई, खर्च आणि रोजच्या आयुष्यात लोकांना काय दिलासा मिळणार? नमस्कार, मी अदिती. आज संसदेत हाच मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट सांगितलं की भारतीय रुपया इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली कामगिरी करतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, वित्तीय तूट नियंत्रणात आहे आणि परकीय चलन साठाही चांगला आहे असं सांगत त्यांनी सरकारची भूमिका ठामपणे मांडली. पण इथे खरा प्रश्न उभा राहतो, या सगळ्याचा थेट फायदा सामान्य नागरिकाला कसा होणार? सरकारच्या मते अर्थव्यवस्था मजबूत असणं म्हणजे देशात गुंतवणूक वाढते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि दीर्घकालीन स्थिरता मिळते. म्हणजेच पेट्रोल, डिझेल, गॅस यासारख्या वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होते. पण हे फायदे लोकांपर्यंत प्रत्यक्षात कितपत आणि किती लवकर पोहोचतात हा प्रश्न कायम आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी विचारलं, जर अर्थव्यवस्था इतकी चांगली आहे तर रुपया घसरतो का आणि त्याचा परिणाम थेट जनतेवर होत नाही का? त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवरही प्रश्न उपस्थित केला. या टीकेला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत आहे आणि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. पण लोकांसाठी महत्त्वाचं काय, तर त्यांच्या खिशावरचा परिणाम. महागाई कमी होणार का, नोकऱ्या वाढणार का आणि जीवनमान सुधारणार का, हेच खरे प्रश्न. दरम्यान संसदेच्या देशाच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रित केलं जातं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादी मुक्त करण्याचं लक्ष्य ठेवलंय. याचा थेट फायदा म्हणजे अशा भागांमध्ये विकासाची गती वाढेल, उद्योग येतील आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील. म्हणजे सुरक्षा सुधारली की अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसंच IBC म्हणजेच दिवाळखोरी कायद्यातील बदलांवरही चर्चा सुरू. या बदलांमुळे अडकलेले उद्योग लवकर मार्गी लागतील, बँकेचं नुकसान कमी होईल आणि आर्थिक प्रणाली अधिक मजबूत बनेल. याचा प्रत्यक्ष फायदा म्हणजे बँकिंग व्यवस्था स्थिर राहते आणि अर्थव्यवस्थेत विश्वास वाढतो. एकूणच पाहिलं तर संसदेत मोठमोठे आकडे आणि दावे केले जात असले तरी सामान्य माणसासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, माझं आयुष्य कधी आणि कसं सुधारणार? महागाई कमी होणार का, नोकऱ्या वाढणार का आणि खर्चावर नियंत्रण येणार का? आणि याच प्रश्नांची उत्तरं पुढील काही काळात सरकारला कृतीतून द्यावी लागणार आहे. कारण आकडे आणि दावे एक बाजूला, पण जनतेचा अनुभव हीच खरी परीक्षा असते. आता या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.